मराठी सिनेमासृष्टीची चर्चा जोरदार रंगलेली असताना आणखीन एक मराठी सिनेमाचा टीजर ड्रॉप झालाय, ज्याचं नाव आहे फुलवंती. हा सिनेमा येतोय 11 ऑक्टोबरला आपल्या जवळच्या सिनेमागृहात आपल्या सगळ्यांना भेटायला. या सिनेमामध्ये आपल्याला कास्टिंग काय काय दिसते त्याबद्दल सगळ्यात आधी चर्चा करूया. तर मुख्य भूमिकेत म्हणजेच फुलवंतीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे प्राजक्ता माळी. त्याच्यानंतर गश्मीर महाजनी सुद्धा आपल्याला दिसतात. सकल शास्त्र पारंगत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेमध्ये. या दोघांच्या समवेतच अजून प्रसाद ओक आहे, त्याच्यानंतर स्नेहल तरडे आहे, मंगेश देसाई आहे, ऋषिकेश जोशी, वैभव मांगले, क्षितिज दाते आणि इतरही बरेचसे कलाकार आहेत. त्यामुळे इतकी लांब लचक जी तगडी स्टारकास्ट आपल्याला सिनेमामध्ये दिसणार आहे. ऑलरेडी या गोष्टीमुळे ना सिनेमाचं वजन खूप जास्त वाढलंय. आता मंडळी, खरं तर या सिनेमाचं टीजर ज्यावेळेला ड्रॉप झालं तेव्हापासूनच एका गोष्टीचं खूप जास्त कौतुक व्हायला लागलं, आणि ते म्हणजे हा सिनेमा खूप रिच जाणवतोय बघताना. प्रोडक्शन व्हॅल्यू असेल, जी सेट्सची भव्यता आहे, किंवा जे कलर ग्रेडिंग आहेत, कलर पॅलेट्स जे वापरलेले आहेत, ओव्हरऑल एडिटिंग आहे, जो फील आहे एडिटिंगचा, त्यातल्या त्यात कॉस्ट्युम डिझाईन्स असतील, हे सगळं काही एक ग्रँड सिनेमॅटिक एक्सपिरियन्स जो आपल्याला देणार आहे ना हा सिनेमा, ज्याची एक आपल्याला एक गॅरंटी आत्ताच मिळाली, तर याचं संपूर्ण श्रेय जातं महेश लिमये यांना. आता ऑफकोर्स महेश लिमये खूप मोठं नाव आहे, मग ते मराठी सिनेमासृष्टी असू दे किंवा हिंदी सिनेमासृष्टी असू दे. आता सगळ्यात आधी हिंदी सिनेमासृष्टीमध्ये त्यांचं जर का आतापर्यंतच कामावरती थोडासा प्रकाश टाकायचं झालं तर हिरोईन, फॅशन, त्याच्यानंतर दबंग, दबंग 2, आत्ता रिसेंट आलेली नेटफ्लिक्सची सिरीज हिरा मंडी, या सगळ्यांच्या मेकिंगमध्ये, सिनेमॅटोग्राफीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता. आणि आता जर का मराठी त्यांच्या कामांबद्दल बोलायचं झालं तर जग्गू आणि ज्युलियट, जो रिसेंटली त्यांचा एक सिनेमा येऊन गेला होता साधारण 7-8 महिन्यांपूर्वी, त्याच्यानंतर सरसेनापती हंबीरराव किंवा बालक पालक. सो मला असं वाटतं की इतक्या सुंदर आणि कमालीचे सिनेमे जे आहेत, ज्याची सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग या सगळ्यांमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. तर मला असं वाटतं त्याच्याचमुळे या सिनेमाची जी भव्यता आपल्याला जाणवते, जो ग्रँडनेस जाणवतोय, तो खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे आपल्याला जाणवतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि आता एक गोष्ट अजून खूप कौतुकास्पद आहे की या सिनेमातली एक अभिनेत्री आहे स्नेहल तरडे, तर याच अभिनेत्रीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे. ते बघून खूप आनंद झाला, कारण का जेव्हा पण एक मुलगी म्हणून, एक महिला म्हणून ज्यावेळेला मी दुसऱ्या महिलांना खूप स्ट्रॉंगली, खूप मल्टीटास्क करताना बघते ना, तेव्हा खूप खूप त्यांच्याबद्दल आदर वाटतो. आता सगळ्यात आधी प्राजक्ता माळीबद्दल बोलायचं झालं तर ती स्वतः ऑलरेडी खूप सुंदर अँकर आहे. दर्जेदार हास्याची परंपरा जोपासत तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा ती कित्येक वर्षांपासून होस्ट करत आलेली आहे. ती एक अभिनेत्री सुद्धा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तर ती एक बिझनेस वुमन आहे. आणि त्याच्याचमुळे, कारण मी स्वतः एक बिझनेस वुमन आहे, माझ्या नजरेत त्याच्यासाठी खूप खूप रिस्पेक्ट आहे. स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड तिने काढलेला आहे, आणि त्याचबरोबर तिचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊससुद्धा आहे. आणि म्हणूनच फुलवंतीमध्ये वन ऑफ द प्रोड्युसर्स स्वतः प्राजक्ता माळीसुद्धा आहे. आता मंडळी, ज्यावेळेला मी स्नेहल तरडे हिच्याबद्दल बोलत होते, अभिनेत्रीबद्दल बोलत होते, त्यावेळेला मला हे सांगताना खूप आनंद होतो की आपल्या मराठी सिनेमासृष्टीमध्ये ना काही पॉवर कपल्स आहेत, की म्हणजे नवरा आणि बायको दोघेही जण ना ज्या पद्धतीने एकत्रितपणे कुठच्या सिनेमासाठी जीव ओततात आणि काम करतात ना, ते बघून खूप भारी वाटतं आणि खूप कौतुकास्पद आहे ती गोष्ट. आता आधीचं जर का कुठचं पॉवर कपल बद्दल बोलायचं झालं तर रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वेड सिनेमा असेल किंवा माऊली सिनेमा असेल, लय भारी असेल, या सगळ्यात या दोन्ही तिन्ही सिनेमांमध्ये जेनेलियाने सुद्धा तितकंच लक्ष घातलं होतं. ती त्याची एक प्रोड्युसर्स मध्ये त्याची पार्टनर आहे रितेश देशमुखची. त्याच्यामुळे मला असं वाटतं की असे जे पॉवर कपल्स आहेत यांना डेफिनेटली यांचं काम सेलिब्रेट करायला पाहिजे. आता वळूया सिनेमाच्या टीजरकडे. तर बेसिकली 2019, 20 आणि 21 या 3 वर्षात आपण सगळेजण जर रिकाम टेकडे झालो होतो ना, आणि ओव्हरऑल बऱ्यापैकी सगळा कॉन्टेंट आपण कन्झ्युम केला होता, आणि मग त्यावेळेला मी असं ठरवलं की बाबा रे काय नवीन बघायचं, तर त्यापेक्षा जुन्या मालिका काही बघूया. सो त्यावेळेला मी 1992 साली रिलीज झालेली फुलवंती ही जी मालिका होती, ज्याच्यामध्ये अरुण गोविल, त्याच्यानंतर अर्चना जोगळेकर, त्याच्यानंतर सविता प्रभुणे, या ज्या आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये हे 3 कलाकार दिसले होते, तर त्यांची फुलवंती ही मालिका सुद्धा पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांची फुलवंती जी कादंबरी आहे त्यावरच आधारित होती, आणि हा सिनेमा सुद्धा याच कादंबरीवरती आधारित असणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या मालिकेचं एक अनादर व्हर्जन असू शकतं. कम्प्लीट ऑफिशियल रिमेक नाही म्हणता येणार, कारण तसं मेकर्सने काही अनाऊन्स नाही केलंय. बट येस, कॉन्टेंट हा ऑलमोस्ट सेमच असणार आहे. ती मालिका जर का तुम्ही बघितली असेल तर या चित्रपटात सुद्धा तुम्हाला तीच स्टोरी बघायला मिळणार आहे. आता या चित्रपटात नवीन काय, तर सगळ्यात आधी गश्मीर महाजनी या सिनेमामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आणि गश्मीर महाजनी आय थिंक तो खूप सुंदर आणि ब्रिलियंट ॲक्टर आहे, कारण का मी माझ्या आयुष्यात त्याचा पहिला सिनेमा जो बघितला होता
त्या सिनेमानंतर मला कळलं की गश्मीर महाजनी, ओके सो ही इज गश्मीर महाजनी. सर त्या सिनेमाचं नाव होतं देऊळ बंद आणि मला असं वाटतं खूप उत्तम काम त्याने त्या सिनेमात केलं होतं. जर का एक रिसेंट कुठच्या सिनेमाचं उदाहरण द्यायचं झालं तर धर्मवीरमध्ये अत्यंत छोटी भूमिका, एक रिक्षा चालकाची भूमिका, म्हणजे सुरुवातीला आपल्या रिक्षा चालकाच्या भूमिकेत तो दिसतो आणि इतकं खूप छोटा रोल होता पण तरीसुद्धा त्याने तो खूप ताकदीने निभावला आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की या सिनेमाची जी स्टारकास्ट आहे ती सगळीच लय भारी आहे. सो मी खूप जास्त एक्सपेक्टेशन्स घेऊन आहे या सिनेमासाठी. आता म्युझिकबद्दल बोलायचं झालं तर आर्या आंबेकरने टायटल ट्रॅक गायलेला आहे आणि चलवंती लजवंती दरवळते मी कस्तुरी फुलवंती. उत्तमरित्या तिने ते गायलेलं आहे. खूप सुंदर गाणं आहे, वारंवार ऐकू आपण असं गाणं डेफिनेटली आपल्याला भासतंय सध्या. आणि एक सगळ्यात छोटी पण खूप महत्त्वाचं ऑब्झर्वेशन आहे ते असं की जेव्हा जेव्हा महाराष्ट्राची हास्य जत्रेतले कलाकार असतील किंवा चला हवा युद्धातले कलाकार असतील जे टिपिकल कॉमेडीने आपल्याला हसवत आलेले आहेत, पण ज्या वेळेला त्यांना अशा मोठ्या बिग बजेट फिल्म्समध्ये काम मिळतं, काहीतरी वेगळं त्यांना एक्सप्लोर करायला मिळतं आणि ते पडद्यावरती बघून सुद्धा ॲज अ प्रेक्षक म्हणून प्रचंड गर्व वाटतो, खूप अभिमान वाटतो त्यांचा. आणि नक्कीच या सिनेमामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतले चेतना आपल्याला दिसली आहे, वनिता खरात दिसली. कमराला नुसता झटका दिला तरी घरातला कुंकवाचा करंडा थरथरतो म्हणतात. पक्की हुकूमत आहे म्हणे बाईची ताला सुरावर. सो मला असं वाटतं की आय थिंक इट्स अ गुड थिंग की त्यांना सुद्धा एक वेगळं काहीतरी काम ऑफर केलं जातं इंडस्ट्रीकडनं. सो येस, भेटूया या सिनेमाच्या ट्रेलर आल्यानंतरच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या आणि फुलवंतीचा टीजर तुम्हाला कसा वाटला ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.